ऐरोली येथील सेक्टर 14 मधील लेक व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिटी मेंबर्सनी सहनिबंधक कार्यालयाकडून सुरू असलेल्या कारवाई विरोधात आता आक्रमक पवित्रा घेतलाय। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको उपनिबंधक प्रताप पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी सोसायटीवर लादण्यात आलेल्या अवाजवी चौकशी आणि वारंवार मिळणाऱ्या नोटिसांसंदर्भात त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय। सोसायटी कमिटीने उपनिबंधकांना निदर्शनास आणून देत या गोष्टींकडे लक्ष वेधलंय की कार्यालयाने मागणी केलेले सर्व आर्थिक हिशोब, कागदपत्रे आणि आवश्यक नोंदणी वेळेमध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत, तरी देखील केवळ खोट्या तक्रारींची दखल घेऊन वारंवार चौकशीचा ससेमिरा लावला जातोय। सोसायटी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा असा देखील आरोप आहे की आम्ही सर्व नियमांचं पालन करत असून देखील हेतुपुरस्सर त्रास दिला जातोय, तरी या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि न्याय निवाडा करावा। मी महेश चंद्रकांत जोष्टे, लेकी सोसायटी सेक्रेटरी सचिव। आमचे चेअरमॅन साहेब आहेत आणि आमचे ट्रेजरर साहेब आहेत। तर मी हे सांगू इच्छितो की आमच्या सोसायटीमध्ये 2-3 जे माणसं आहेत जे आमच्या विरोधात आहेत, त्यांनी आमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेले होते। त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने पहिले पाटील साहेबांकडे, उपनिबंधक पाटील साहेब, कंप्लेंट अशी होती की ह्या लोकांनी म्हणजे आम्ही ऑफिस बेररनी, मॅनेजिंग कमिटीनी हिशोबांचा हेरफेर केलेला आहे, त्यांनी विड्रॉल केलेला आहे, असे खूप काही त्यांनी आरोप आमच्या विरुद्ध केले होते आणि केलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना स्टेटमेंट जे काय रिक्वायर्ड असतं पेपर्स, त्याच्याबरोबर पेपर्स सगळे दिलेत। आमचं रितसर त्यांना लेटर गेलेलं आहे, रितसर त्यांना रिप्लाय गेलेला आहे। सगळं गेल्यानंतर पाटील साहेबांनी आम्हाला त्या टायमाला क्लीन चिट दिली होती की यू आर ओके, तुम्ही ओके आहात आणि तुमच्या विरुद्ध जी कंप्लेंट आहे ती आम्ही मागे घेतो। मग ते अपीलला गेले राजेंद्र वीर साहेबांकडे, सहनिबंधक साहेब राजेंद्र वीर साहेबांकडे ते गेले। ते गेल्यानंतर तिकडे हिअरिंग सुरू झाली, आमच्या विरुद्ध तिघांविरुद्ध हिअरिंग सुरू झाली। त्या हिअरिंगमध्ये अंदाजे 7 ते 8 हिअरिंग तर झालेलेच असतात कमीत कमी। त्या हिअरिंगमध्ये त्यांना जे काय पाहिजे होतं आम्ही सगळं सबमिट केलंय। इव्हन त्या कंप्लेंटला पण एक कॉपी द्यावीच लागते, त्याला पण सबमिट केलेलं आहे। आणि हे सबमिट केल्यानंतर जेव्हा ऑर्डरची वेळ आली त्या टायमाला असं समजलं की ऑर्डर आता होणार आहे लवकरात लवकर, पण ती ऑर्डरला पण त्याने उशीर घेतला खूप। आणि एका कामानिमित्त आम्ही इथे आलेला असता, रजिस्टर ऑफिसला इथे आले असता आम्हाला समजलं की त्यांनी ऑर्डर बनवलेली आहे आणि ऑर्डर साईन झालेली आहे। तर आम्ही स्टाफला रिक्वेस्ट केली की साहेब आम्ही वाचू शकतो का? ते बोलले तुम्ही वाचू शकता, काय हरकत नाही। म्हणजे आम्ही ऑर्डर वाचली, त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद होतं म्हणजे आमचं म्हणणं, त्यांचं म्हणणं आणि जेव्हा खालती त्यांचा भाग होता की त्यांचं काय म्हणणं आहे ते। त्या टायमाला जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्या टायमाला सगळी ऑर्डर जी आहे ते सगळं उल्लेख केला की तुमचं सगळ्या गोष्टी ओके आहेत, कुठेही हेरफेर नाही आहे। जे रिकन्सल्ट केलं आम्ही, ते रिकन्सल्ट हरिहरन म्हणून व्यक्ती आम्ही सोसायटीमध्ये राहतात, ते स्पेशल अकाउंटंट मधून एक मोठ्या कंपनीमध्ये एक कामाला होते। तर त्यांनी सांगितलं की रिकन्सल्टची मी जिम्मेदारी घेतो, मी दोघांच्या बाय सांगणार नाही, मी जिम्मेदारी घेतो। पण त्यांनाही आम्हाला जे डॉक्युमेंट देणं पाहिजे होते डॉक्युमेंट आम्ही सगळं सबमिट त्यांना केले। त्या अनुषंगाने त्यांनी वेळ घेतला, कारण की एवढा वर्षाचे 2 पण सोसायटी आमची 2 पासून 26 पर्यंत त्यांनी सगळं तपास सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि त्यांना हे आढळून आलं की कुठलाही प्रकारचं याच्यामध्ये तफावत नाही आहे। फक्त जे हेड असतात म्हणजे अकाउंटिंग हेड असतात ते वरती खालती झालेले आहेत, त्यामुळे डिफरन्स दिसत आहे। म्हणजे कोणीही म्हणजे पहिल्यापासून जे सभासद होते त्यांनी पण किंवा आम्ही पण कोणी पण त्याच्यामध्ये हेराफेरी केलेली नाहीये। तसा त्यांनी लिखित रिपोर्ट सुद्धा दिला आणि तो रिपोर्ट आम्ही इथे सबमिट सुद्धा केला। आम्ही एक्नॉलेजमेंट कॉपी ह्या सगळ्या गोष्टी सबमिट केल्या आम्ही रितसर सगळं सिस्टमॅटिक केल्यानंतर जेव्हा मी ऑर्डर बघायला आलो त्या ऑर्डर सगळं उल्लेख होता त्या टायमाला की हरिहरन साहेबांचं केलेलं आहे, सगळ्या गोष्टी ओके आहेत, तुम्ही काय हेराफेरी नाही केलं आम्हाला ओके दिसतंय। तर हे जे ऑर्डर ते खारिज करण्यात येते असं ऑर्डर आपल्याला आम्ही वाचले सुद्धा आम्ही। आम्हाला आनंदही आला की बाबा चला आपलं जी मेहनत आहे, जी प्रामाणिक गोष्ट आहे ती ओके झालेली आहे। त्यांना विचारलं आम्ही की साहेब ही ऑर्डर आम्हाला कधीपर्यंत मिळेल? ते बोल 2-3 दिवसात तुम्हाला पोस्टनी येईल। आम्ही बोललो काय हरकत नाही, पण 2-3 दिवस सोडून 8-10 दिवस झाले, 10-12 दिवस झाले, ऑर्डर तर का पत्ताच नाही। पण जेव्हा आम्ही इकडे आम्ही पाठपुरावा केला त्या समजलं की फाईल पण गहाळ होती। फाईल गहाळ होती, फाईल शोधावी लागली इथपर्यंत इथे परिस्थिती आहे, इथे असा गोडबंगल कारभार आहे। तो फाईल शोधल्याने समजलं की याच्यामध्ये रिपोर्टमध्ये पूर्ण हेराफेरी केलेली आहे। म्हणजे बोलतात जमीन आसमानचा फरक झालेला आहे याच्यामध्ये रिपोर्टमध्ये, ऑर्डरमध्ये। म्हणजे याचा अर्थ काय की कोणाचं प्रेशर आहे का यांच्यावरती? आमच्या सोसायटीमध्ये एक व्यक्ती आहे, तो त्यांनी एकदा आम्हाला बोलून पण दाखवलं की ह्या लोकांना मी खिशात घेऊन फिरतो
असं आम्हाला बोलून सुद्धा दाखवलंय. कोणाला त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत असं स्पष्टपणे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धमकी दिली. तुम्ही काय करणार ते आम्ही पाहून घेऊ. तुम्हाला आम्ही काढू, मी तुला काय लगेच तुम्हाला लगेच काढू शकतो इथपर्यंत त्यांनी धमकी दिला. तर धमकी का दिला? आमच्या काय वैयक्तिक कोणती दुश्मनी कोणाशीही नाहीये आणि कोणाला दुश्मनी आम्ही ठेवतही नाही. आमचा ते विषयच नाहीये. 24 तारखेची ती हिअरिंग यासाठीच आहे की आमच्या तिघांना का काढू नये, म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आता आलेली आहे. ऑर्डर चेंज करण्यामागचा उद्देश काय होता हे आता आम्हाला स्पष्ट दिसतंय, कारण आमच्याकडे एक्नॉलेजमेंट कॉपी आहे की आम्ही प्रॉपर रिकन्सोलिएशन झालेलं आहे व कुठल्याही प्रकारे जमा खर्चाचा ताळमेळ जो आहे त्याच्यामध्ये कुठलीही तफावत आढळून आलेली नाही असं स्पष्ट मत त्रयस्थ व्यक्ती आणि सोसायटीचे मेंबर, त्याचबरोबर इंटरनॅशनल कंपनीमध्ये अकाउंटंट हेड म्हणून काम करणारी व्यक्ती, ज्यांना सोसायटीच्या सर्व सभासदांच्या संमतीने रिकन्सोलिएशन कमिटीवरती ऍज अ हेड म्हणून अपॉइंट केलं गेलं, त्या व्यक्तीच्या रिपोर्टला सुद्धा इथे हरताळ फसलेलं दिसून येतं. आणि त्याच अनुषंगाने आता आम्हाला दिसत आहे की आमची 6/5/2025 ची जी सोसायटीच्या लाभामध्ये केलेली जी निकाल होती किंवा जी ऑर्डरची प्रत होती, ती जी रिव्हिजन ऍप्लिकेशन 21/2025 याच्यामध्ये सगळी पूर्ण ऑर्डर त्यांनी चेंज केलेली होती आणि 16 फेब्रुवारी 2026 ला या ऑर्डरची कॉपी आमच्या ताब्यात आली. जेव्हा ती कॉपी आम्ही वाचली तेव्हा आम्ही एकदम शॉक झालो, कारण जी कॉपी मी, त्याच्याचबरोबर सोसायटीचे 2 पदाधिकारी आणि त्रयस्थ व्यक्ती म्हणून माझे जे सहकारी आहेत ते सहकारी आणि वास्तू वृंदावन ह्या सोसायटीचं काम करणारी एक व्यक्ती, अशा आम्ही चौघांनी जेव्हा वाचली तेव्हा ती सोसायटीच्या लाभामध्ये करण्यात आली होती. तक्रारदाराचा अर्ज जो आहे तो अमान्य करण्यात आलेला होता, त्याच्याचबरोबर कुठल्याही प्रकारची कॉस्ट लावलेली नव्हती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या होत्या त्या 16 फेब्रुवारी 2026 या ऑर्डरमध्ये पूर्णपणे तक्रारदाराच्या लाभामध्ये केलेल्या होत्या. सोसायटीच्या लाभामध्ये आजपर्यंत कुठल्याही सभासदांनी किंवा आता जे हरिहरन सर आहे ज्यांनी रिकन्सोलिएशन कमिटीचं हेड म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी सोसायटीच्या सभासदांच्या कुठल्याही विरोधात कुठलाही निर्णय दिलेला नाही, तर उलट तो त्यांच्या लाभातच दिलेला आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची अफरातफरी किंवा कुठल्याही प्रकारची अमाऊंट विड्रॉवल केलेली दिसून येत नाही असा स्पष्ट उल्लेख असताना सुद्धा, आणि हा उल्लेख आम्ही जानेवारीमध्येच हिअरिंग संपण्यापूर्वी दिलेला असताना सुद्धा त्यांच्या मार्फत कुठल्याही प्रकारचे पेपर गो थ्रू केलेले दिसत नाहीत आणि केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच 16 फेब्रुवारी 2026 ची जी ऑर्डर आहे ती त्यांनी चेंज केली असल्याचे आम्हाला दिसून येतं. तर आमचंच हे वैयक्तिक म्हणणं आहे की मग इथे न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणार कसं सामान्य व्यक्ती म्हणून? जर काही सभासद केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या हिशोबाने सोसायटी कमिटीला हाताशी धरतायत आणि त्या कमिटीच्याच विरोधात उभांड रचतायत, तर ह्याचा जो मार्ग आहे तो न्याय व्यवस्थेने मिळवून देण्यासाठी सहकार मंत्रालय किंवा त्याचबरोबर उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती झालेली आहे. पण इथे असं दिसून येत आहे की ह्या कार्यालयामार्फत लोकांना न्याय मिळवून देण्यापेक्षा केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचेच सगळे दुष्परिणाम इथे दिसून येतात. या प्रकरणाची दखल घेत सिडको उपनिबंधक प्रताप पाटील यांनी सोसायटीच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलंय की या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपातीने चौकशी केली जाईल. तथ्यांची पडताळणी केल्यानंतरच पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. आता या प्रकरणातून सत्य परिस्थिती कधी समोर येते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. लेक व्ह्यू सोसायटी या संदर्भात आता ते वकील मॅडमनी जे सांगितले आणि ते जोशी साहेबांनी जे सांगितले त्या बाबतीत जे आमचे सहनिबंधक राजेंद्र वीर साहेबांनी जी ऑर्डर केलेली आहे ती मी आता बघितली, त्या बाबतीत आपण आम्हाला परत रिहिअरिंग घ्यावं लागेल. त्याच्यात त्यांचे काही इन्फरन्सेस काढलेले आहेत आणि ह्यांना परत संधी देऊ आम्ही आणि त्याच्यानंतर आमचे फेर आदेश आमचे होतील. हा पहिला भाग. आमच्याकडे तक्रार आली की कुठल्याही व्यक्तीनं तक्रार केली तर आपल्याला त्यांना म्हणजे आम्हाला त्याच्यावर कारवाई करावी लागते. त्यासाठी कारवाई करण्याच्या अगोदर आम्ही त्यांना संधी देतो. इव्हन जोष्टे साहेबांच्या बाबतीत जी काही चूक झालेली आहे त्यांचं नावाच्या बाबतीत ती सुद्धा आम्ही दुरुस्त करून देऊ त्यांना आणि पुन्हा रिहिअरिंग देऊ. हे केंद्रीय नावाचे ग्रहस्थ त्यांनी मला 2-3 वेळा फोन केलेले आहे, मी 100% सांगतो. परंतु त्याचा असा अर्थ नाही की त्यांच्या बाबतीत फेवर केला आम्ही किंवा अजून काय केलं. माझं म्हणणं हेच आहे, मी त्यांना संधी दिलेली आहे. याच्यापूर्वी यांच्या विरोधात जी तक्रार केली होती ती फेटाळली आहे. त्याच्यानंतर ते आमच्या जॉईंट रजिस्ट्रार साहेबांच्याकडे त्यांनी अपील केलं असावं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या ऑर्डर परत रिमांड बॅक केलेले. त्याच्यात सुद्धा आम्ही संधी देऊ त्यांना. आम्ही निर्णय घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.